कोल्हापुरातील शेंडा पार्क इथं सीपीआर हॉस्पिटलचं विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाचं काम वेगानं सुरू आहे। या ठिकाणी 1100 बेडसह हॉस्पिटलच्या 3 इमारती पूर्णत्वाला येत आहेत। हे काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावं अशी अट आहे। त्यासाठी इमारतींचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचं थर्ड पार्टी ऑडिट करून घेतलं जाईल। तसंच IIT कडून तपासणी करून घेतली जाईल। त्यांचं प्रशस्तीपत्र असल्याशिवाय ठेकेदारांची बिलं दिली जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मांडली। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं सीपीआर हॉस्पिटलचं आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण सुरू आहे। यासाठी शेंडा पार्क इथं 1100 बेड्सनी सुसज्ज अशा हॉस्पिटलच्या 3 इमारती बांधण्यात येत आहेत। यामध्ये 600 बेड असणारे सर्वसाधारण हॉस्पिटल, तसंच 250 बेड असणारं कॅन्सर हॉस्पिटल आणि 250 बेड असणारं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात येत आहे। या इमारतींच्या बांधकामाचा आढावा आज नामदार मुश्रीफ यांनी घेतला। 4 दिवसांपूर्वी या इमारतींपैकी एका इमारतीचं बांधकाम सदोष होत असल्याचं आढळलं होतं। या पार्श्वभूमीवर नामदार मुश्रीफ यांनी या परिसराची पाहणी केली। इमारतीचं काम विविध प्रतिष्ठित आणि देशपातळीवरील कंपन्यांना देण्यात आलंय। त्यांना बांधकाम क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असल्यामुळं ही कामं नक्कीच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होतील। मात्र त्याचा लोकार्पण सोहळा होण्यापूर्वी सर्व बांधकामांचं थर्ड पार्टी ऑडिट केलं जाईल। तसंच IIT मार्फत त्याची तपासणी करून त्यांचं प्रशस्तीपत्र ठेकेदाराला घ्यावं लागेल। यानंतरच ठेकेदाराची बिलं दिली जातील। 31 मार्च 2027 पर्यंत या वैद्यकीय सेवेचा लोकार्पण सोहळा होण्यासंबंधी नियोजन करण्यात येत आहे, असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं।